ईडीच्या कारवाईचा फटका हा शिवसेनेच्या मंत्र्यांना बसतो अशी चर्चा आहे। ईडीचे धागेदोरे दादा भुसेंपर्यंत आता जाऊ शकतात। खासदार संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय। वसई विरारच्या माजी आयुक्तांवरील कारवाईवरून खासदार संजय राऊत यांनी हे विधान केलेलं आहे। ईडीच्या कारवाईचा फटका हा शिवसेनेच्या मंत्र्यांना बसू शकतो अशी ही चर्चा आहे। तर ईडीचे धागेदोरे दादा भुसेंपर्यंत जाऊ शकतात। खासदार संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। वसई विरारच्या माजी आयुक्तांवर ईडीनं छापे टाकलेले आहेत आणि या छाप्यांच्या कारवाईवरून खासदार संजय राऊत यांनी हे विधान केले। काय सुरू आहे हे आता तुम्हालाही माहिती आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आलं आणि दादा भुसे यांचा आग्रह होता हे मी अनेकदा पाहिलं आहे। उद्धव ठाकरे सन्माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री असताना ती नेमणूक व्हावी अशी त्यांची भूमिका होती, पण ती एकनाथ शिंदे यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे। त्यांचे शिफारसपत्र आहे माझ्या माहितीप्रमाणे। कारण हे सगळं दबावाचं राजकारण किंवा ब्लॅकमेलिंगचे राजकारण असतं। आता बरेचसे जे लोक आता अटक केले आहेत, मग अमित साळुंखे असेल झारखंडमध्ये घोटाळ्यातला किंवा अन्य आहेत, आता हे काल पडलेली धाड आहे वसई विरारच्या आयुक्तांवर, हे सगळं पाहता जे मिंदे गटाची लोक आहेत त्यांना हा कोणीतरी इशारा देत आहे, याद राखा फार हालचाल कराल तर। सगळ्या फायली टेबलावरती आहेत, पण त्या टेबलावरच्या फायली पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहावं लागेल।